23 मार्च भारतीय इतिहासातील काळा दिवस. कारण या दिवशी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रज सरकारने फाशी दिली. तो दिवस म्हणजे 23 मार्च आणि त्या दिवसाला आपण सगळे शहीद दिवस म्हणून ओळखतो. यांच्यापैकीच एक महाराष्ट्राच्या मातीतील शिवराम हरी राजगुरू. यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 साली महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला. लहानपणापासूनच क्रांतिकारी विचारांनी प्रेरित असलेले संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले. तेथे चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राजगुरू यांच्यावर पडला. राजगुरू हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा संपर्क यतींद्रनाथ दास, सुखदेव भगतसिंग तसंच चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाला. या संघटनेचा मुख्य हेतू देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करणे हा होता. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसेच्या मार्गातून स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. वेगवेगळी आंदोलनं, उपोषणं आणि चळवळीचा तो काळ होता. या काळातच पंजाब येथील एका आंदोलनात लाला लजपतराय ब्रिटिशांच्या लाठी हल्ल्यात मृत्युमुखी पावले. या प्रसंगामुळे शांततापूर्ण मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवणे शक्य नाही असे देशवासियांना वाटू लागले. त्यातूनच जन्म घेतला सशस्त्र क्रांतिकारी संघटनेने. या क्रांतिकारी संघटनेचे आघाडीचे कार्यकर्ता म्हणून राजगुरू यांना ओळखले जाते. लाला लजपतराय यांची हत्या करणारा ब्रिटिश अधिकारी जॉन सँडर्स यांची हत्या करण्याचा कट रचला गेला. कटात राजगुरू देखील सहभागी होते. सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या घटनेत सुद्धा त्यांचा सहभाग होता. सामान्य जनतेत क्रांतिकारी विचार जागृत करणे हे यामागचे मुख्य कारण होते. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तांना इंग्रजांनी पकडणे सुरू केले होते. एक एक करून सर्वांनाच पकडले जात होते. पण इंग्रज अधिकाऱ्यांना वारंवार चकवा देत राजगुरू निश्चिंत होते. पण दुर्भाग्याने त्यांना पुण्यात असताना ते पकडले गेले आणि लाहोर कटाबद्दल सहभाग असल्यामुळे 23 मार्च 1931 रोजी राजगुरू सोबत भगतसिंग, सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना देखील फासावर लटकवण्यात आलं. 24 मार्च 1931ला फाशी डिक्लेअर झाली. पण एवढा जमाव होता त्यांना भेटण्यासाठी आलेला की ही फाशी सुद्धा रद्द होऊ शकेल. इंग्रज लोक घाबरले. घाबरून त्यांनी 23 मार्चला संध्याकाळी 7:30ला फाशी देऊन त्यांचे तुकडे केले. तुकडे करून फिरोजपूरच्या सतलज नदीवरती ते फेकून दिले अर्धवट प्रेत. त्यानंतर लोकांना माहीत झाल्याच्या नंतर ती प्रेत त्यांनी एकत्र जमा करून तोच विधी केला. त्यावेळेसला पंजाबच्या लोकांनी त्या ठिकाणची ती माती जी आणली होती ती ह्या ठिकाणी जन्मखोलीमध्ये ठेवलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाला अधोरेखित करणं म्हणजे देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करणंच होय. त्याग करून आपल्या सुखाचा फासावर गेले त्रिदेव. शतशत नमन तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव.